सुना येते घरा नव्या मालिकेच्या आजच्या 18 जूनच्या भागामध्ये पद्मा मुद्दामच रांगोळीवरून वाद घालते. पुन्हा शिवनाथ उमाला अपमानित करते. घरात गेल्यानंतर शालिनीला उमाची आठवण येत असते. कारण पद्माचा वाढदिवस त्याच दिवशी, शिवनाथ उमाची ॲनिव्हर्सरी आणि त्याच दिवशी आबांचा जीव गेला होता. या सगळ्या घटना शालिनीच्या नजरेसमोर उभ्या राहतात. पण त्यावेळेला पद्मा तिथे सुद्धा मोठा तमाशा घालते आणि एवढ्यावरच थांबत नाही. ती शालिनीला तर अट घालतेच, पण सोबतच उमासोबतचा फोटोही जाळून टाकते आणि त्या धगधगत्या आगीपुढे ती शपथ घेते की शिवनाथाच्या घराचं ते वाटोळं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पण इकडे अगदी विरुद्ध, उमा उलट पद्माचा वाढदिवस आहे म्हणून खंडेरायाकडे तिच्यासाठी प्रार्थना करते. दोघी बहिणी पुन्हा एकत्रित येऊ देत म्हणून प्रार्थना करते. वाढदिवसाच्या निमित्ताने भिकाऱ्यांना काही गिफ्ट वाटप करताना मुद्दामच पद्मा शिवनाथाच्या घराचं वाटोळं होऊ देत असं म्हणण्यासाठी त्यांना दमदाटी करते. पण आता त्यावेळेलाच शिवनाथ येऊन तिला बरोबर तोंडघशी पाडतो. पण सगळ्यात मोठा आगाऊपणा राघवने करून ठेवलाय. कारण शहरामध्ये जागोजागी पद्माचे जे काही बॅनर लागलेले असतात ना वाढदिवसाचे, ते बॅनर फाडून फेकून त्याने शिवनाथ उमाच्या ॲनिव्हर्सरीचे बॅनर लावलेत. आणि भास्करची मुलगी याने त्याच्यामध्ये आता मोठी बाचाबाची झाले बॅनर फाडून फेकण्यावरून. पण हे शिवनाथाला अजिबात आवडणारं नाही आहे. आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं? आता राघवच्या आगाऊपणावरती शिवनाथ काय ॲक्शन घेईल बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि तुम्हाला एक मनापासून विनंती आहे प्रेक्षकांनो की प्लीज भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. तुमचं मत खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मालिकेबद्दल जे वाटेल ती कमेंट प्लीज करा. पद्मा मुद्दामच उमाचा अपमान करते. छायाला ती म्हणते की पहिला नंबर, जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं. आपल्या घराच्या मध्ये आणि त्या समोरच्या भिकाऱ्यांच्या मध्ये कसली बी बराबरी होऊ शकत नाही. उमाच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पद्माचं बोलणं तिच्या जिव्हारी लागतं. समद्यांच्या नजरा फक्त आपल्या घराकडे लागल्या पाहिजे. त्या समद्यात भारी आपलंच घर दिसलं पाहिजे, त्या समोरच्या भिकाऱ्यांचं नाही. कळलं? छाया तिच्या बोलण्यावरती नंदीबैलासारखी मान डोलावते. छायाला आदेश देऊन पद्मा घरात निघून जाते. छाया वैतागते की काय तर म्हणे पहिला नंबर, चला काढा पुण्यांदा रांगोळी. इकडे शालिनी खूपच हळवी होते. उमा आणि पद्माचा सोबतचा फोटो तिच्याजवळ असतोच. त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवून तिला मागच्या सगळा काही भूतकाळ आठवतो की उमा आणि पद्मा म्हणजे एक जीव एक श्वास होत्या, दोघी बहिणी. पण उमाने शिवनाथासोबत लग्न काय केलं की दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली. खूप मोठी दरार निर्माण झाली. पद्माने तर लग्नाच्या दिवशी जाहीर करून टाकलं की माझ्यासाठी माझी बहीण मेली, तिच्या नावाने शेवटची अंघोळ केली असं समज. आता उमा शिवनाथची ॲनिव्हर्सरी म्हणजेच पद्माचा वाढदिवस आणि नेमकं त्याच दिवशी आबांचा जीव गेलता. ते सगळं आठवल्यानंतर शालिनीच्या काळजात धस्स होतं. इतक्यातच भास्कर पद्मा दोघेही तिथे हजर होतात. शालिनी उमाच्या आठवणीत व्याकुळ होऊन रडते. पद्माला सहनच होत नाही. तिच्या मनातला धुमसत असलेला राग उफाळून येतो. शालिनीला येऊन ओरडते की आई, आमचं काय चुकलं ग? आजपर्यंत आम्ही तुला काय कमी पडू दिलं ते सांग. नाही म्हणजे तू मागचे समद विसरून पुढे यायला मागतच नाही. अगं त्या शिवनाथानं तुझ्या पोरीला फूस लावून पळवलं. त्यानंतर त्यानं काय केलं? आपल्याच नाकावर टिचून आपल्याच घरासमोर मोठं घर उभं केलं का मला खाली पाडाया. आणि आई, तू अजून बी त्यांच्यातच अडकली. अगं तुझ्यासाठी तुझी पोरं आहेत ना अजून चित्ती. बस कर. शेवटी शालिनीचं आईचं मन दोन्ही लेकरांसाठी तितकंच ओढ घेणारच ते. ती पद्माची समजूत घालायला लागते की अगं पद्मा अशी काय करतीस तू? अगं तुम्ही तर आहेसाच का माझे काळजाचे तुकडे, पण जी सोबतीला नाही तिची आठवण तरी येणारच ना. शेवटी रक्ताचं नातं आहे तुझं आणि तिचं, बहन आहे ती तुझी.
आणि तू पण किती जीव लावायची. पद्मा त्याच शब्दावरती जोर देत रागाने सांगते की जीव लावायची. जीव लावत होते, पण आता नाही. आता तर तिचा जीव घ्यायला बी मी मागं पुढं बघणार नाही. पद्माचे शब्द जणू शालिनीच्या काळजावरती जोराचे घाव घालतात. हिसक्याने ती तिच्या हातातला फोटो काढून घेते. शालिनी तिला सल्ला देते की अगं, आज तुझा वाढदिवस आहे. आज पुन्यांदा नवीन सुरुवात करायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेला ती चवथाळून उठते. पद्मा उमासोबतचा तिचा फोटो जोराचा खाली फेकते. आता त्याचे सगळे तुकडे तुकडे होतात. त्यातला तो फोटो काढून घेत ती सांगते की माझ्यासोबत हिनं जे काही बी केलं आहे ना, ते या जन्मात तरी मी कधी बी विसरणार नाही. शालिनी समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करते की अगं बाई, जे मागं घडलं ते सगळं वाहून द्यावं कृष्णा कोयनेसोबत. त्या नव्या प्रवाहासोबत आपण बी नवीन सुरुवात करावी. पद्मा पुन्हा तिच्यावरती वचकते की पद्मा म्हणतात आम्हाला, आम्ही कुठले बी नदी बिदी नाही. पद्मा आहोत आम्ही. पद्मा म्हणजेच कमळ, आणि कमळाच्या आजूबाजूला असतो तो म्हणजे चिखल. त्या चिखलाच्या असण्या नसण्याने कमळाला काय बी फरक पडत नाही, आणि आम्हाला बी काय बी फरक पडत नाही. आमच्या बाजूला आहे ना तू चिखल, शिवनाथ. शालिनी तिला सांगते की असं नकं बोलूच. पद्मा तिला विचारते की काय गाय, नाही म्हणजे तुला करमत नाही आहे का इथं? तुला आठवण येते का लई त्यांची? हां, चल मग चल, तुला सोडते त्या एसीपाशी, चल. आणि जबरदस्ती ती शालिनीला हात ओढतच घेऊन येते. स्वतःच्या रागापुढे, स्वतःच्या सुडापुढे, बदल्यापुढे तिला ती आईसोबत अशी विकृत वागते याचंही भान राहिलेलं नाही आहे प्रेक्षकांनो. पद्मा शालिनीला ओढत हॉलमध्ये घेऊन येते आणि ती शालिनीला ताकीद देते की जायचं नव्हं तुला तिच्याकडे, तर मग जाताना यांना सांगून जा. हाय का हिंमत तुझी? हाय का? नसल हिंमत ना तर उगाच तिचा पुळका नाही येऊ द्यायचा. तिच्यामुळे तुझ्या कुकवाचा धनी गेलाय एवढं लक्षात ठेवायचं. तिच्यामुळे आयुष्यभर मी या घरात बिन लग्नाचे अडकून पडले एवढं लक्षात ठेवायचं. या घरात माझ्या बापाचा जीव गेल्यानंतर समदा कारोबार मी सांभाळलाय. मी माझ्या भावाला मोठं केलंय, पण या समद्यामध्ये माझं जगायचं राहून गेलंच की गं. आणि या समद्याला जबाबदार आहे ती उमा. रागाच्या भरात आता ती फोटो घेऊन जाते आबाच्या फोटोसमोर, आणि त्यानंतर पेटत्या आरतीवरती तो फोटो धरून ती त्या फोटोला आगच लावून टाकते. शालिनीच्या काळजात चरू होतं. पद्माला थांबवण्याचा ती प्रयत्न करते, पण पद्मा तिला ताकीद देऊन गप्प बसवते. आणि त्या धकधकत्या आगीपुढे ती शपथ घेते की त्यांना बरबाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तशीच आग तिच्याही मनात धकधकत असते. तिच्या डोळ्यात एकत, शालिनीच्या डोळ्यात एकत ती पार फोटो जाळून त्याची राख रांगोळी करून ठेवते. उमाने खंडेरायाची पूजा केलेली असते. इकडे हात जोडून ती आशीर्वाद घेते. कौतुकाने सांगते की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे. आज माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. आजच्या दिवशी खूप काही घटना घडल्या होत्या, त्या आठवून मला त्रास होऊ नये ना म्हणून आमचं यांनी हा दिवस साजरा बी करत नाहीत. खंडेराया हे नेहमी म्हणजे आबासाहेब नेहमी म्हणायचे की हे म्हणजे तुझं लेकरू आहे, म्हणजे मी तुझी सून झाले ना, आणि सून म्हणजे लेकच की. आणि ती शपथ घेऊन सांगते की त्या नात्याने आयुष्यभर तुझी सेवा करत राहीन. पण ती त्या बदल्यात काय मागते माहिती आहे? की पद्मासोबतचं तिचं पूर्वीचं जसं नातं होतं घट्ट, एक जीव एक श्वास, अगदी तसंच होऊ देत. खंडेरायाकडं ती फक्त एकच प्रार्थना करते की ही दोन्ही कुटुंब एकत्रित येऊ देत. ही दोन्ही बी कुटुंब आता लई मोठी झाली आहे. ती आज माझ्या पद्माताईचा वाढदिवस आहे. तिच्यावरती तुझा आशीर्वाद कायम असू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंडेराया, तू तिला तिच्या मनाला शांती दे. त्यानंतर जेव्हा उमा खिडकीपाशी येते ना, समोर शालिनी आलेली असते त्यांच्या घराच्या खिडकीत.
उमा हात जोडून तिचे तिथूनच आशीर्वाद घेते आणि शालिनीसुद्धा दुरूनच तिला आशीर्वाद देते. दोघींच्याही काळीच एकमेकात अडकलेलं असतं, दोघींचाही जीव अडकलेला असतो. पण इतक्यातच पद्मा हाक मारते आणि शालिनी तेथून निघून जाते. उमा पुन्हा खंडेरायाच्या फोटोकडे येते, हात जोडून आशीर्वाद मागते की आज समजाच सुखरूप होऊ देत, आज समजाच ते काही ठीक होऊ देत. पण ठीक व्हायचं राहिलं बाजूला, आता सगळ्यात मोठी वादाची ठिणगी पडणार आहे. नेमके काय घडणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढे. चल खंडेराया, मी जाते. आमच्या यांची यायची वेळ झाली ना. उमा डोळ्यातले अश्रू पुसून कामालाही लागते. इकडे नवनाथाने सुद्धा उमाच्या नावाने नैसर्गिक खतांचा एक मोठा बिझनेस उभा केलेला असतो. तिथेच तो खंडेरायाची पूजा आरती करतो. त्याच्याकडे प्रार्थना करतो की खंडेराया, तुझ्या आशीर्वादाने आज माझ्याकडे समद आहे, मोठं घर आहे, एवढा मोठा कारोबार तू दिलास, सुखी संसार आहे, मुलं बाळं आहे, ती तुझी कृपा आमच्यावरती अशीच राहू देत, एवढीच विनंती. तो प्रार्थना करत असताना बाहेर गोण्या उचलताना एक आजोबा धाडकन खाली कोसळतात. नवनाथा त्यांच्याकडे धावत जातो आणि त्यांना पटकन खुर्चीवरती बसवतो. राजेशला तो पाणी आणायला सांगतो. तो विचारतो की बाबा काय झालं तुम्हाला. ते आजोबा सांगतात की ते उन्हामुळे जरा चक्कर आली ना साहेब, पण 2 गोण्या बाकी आहे, ती तेवढ्या टाकतो मी. नवनाथा त्यांना समजावतो की हरकत नाही, तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा. त्या आजोबाला स्वतः नवनाथ हाताने पाणी पाजतो. आजोबा त्याला रिक्वेस्ट करतात की मालक साहेब, अहो 2 गोण्या अजून जास्तीच्या आहेत, ती त्या जर माझ्या वाटणीच्या कोणी उचलल्या तर माझं गरिबाचं पोटाचं 2 पैकं मिळतेलं ते बी जातेलं. नवनाथा सांगतो की या नवनाथाच्या कारोबारात पैका कुठं बी जात नाही, तुमचा पैका तुम्हाला मिळेलच. राजेशला तो त्यांच्यासाठी सरबत घेऊन यायला सांगतो. त्यानंतर आता नवनाथा स्वतः ते गोणं उचलणार तर ते आजोबा हात जोडून विनंती करतात की ओ मालक, अहो काय करताय तुम्ही, अहो तुम्ही मालक आहेसा आमचं. नवनाथा क्रेडिट घेत नाही हां, उलट त्यांना सांगतो की अहो मी कसला मालक, आम्हा सगळ्यांचा मालक तो एकच खंडेराया. बाबा तुम्ही एक काम करा, इथं बसा, हे पाणी प्या, तुमच्यासाठी सरबत घेऊन येईलच. आणि गोणी उचलून तो जयघोष करतो की खंडोबाच्या नावानं चांग भलं, चला लागा कामाला. आजोबा त्याच्या पाठीमागे त्याचं कौतुक करतात की देव माणूस आहेसा तुम्ही मालक साहेब. तोपर्यंत इकडे माधव आणि श्रीधरचं झालेलं असतं. माधव उमाला हाक मारतो की आई लवकर ये, बाबा यायची वेळ झाली. आता तिने नाश्ता बनवलेलाच असतो. ती विचारते की राघव आणि वेदा कुठे आहेत. माधव म्हणतो की आम्हाला नाही माहिती. उमा विचारत पडते की कुठं गेले असतील दोघेजण. उमा तनतन करायला लागते आणि वेदाला हाका मारते. वेदा येते आणि तिच्यावरतीच वचकते की काय काय. उमा विचारते की अगं बाई, तू काय अजून आंघोळ पण केली नाही, जा जाऊन आंघोळ कर बरं पटकन. वेदा म्हणते की करते ग, आधी मला कॉफी दे, कॉफी पिल्याशिवाय माझ्या अंगातला आळसच जात नाही. उमा तिच्यावरती ओरडते की आधी आंघोळ कर जाऊन. दोघींमध्ये आता वाद चालू होतो की आधी कॉफी की आधी आंघोळ. शेवटी उमाला नमतं घ्यावंच लागतं. ही कार्टे ना नेमकी मलाच छळायलाच जन्माला आले. आणि राघव कुठे. वेदा म्हणते की मला बोलतेस, राघव दादा आहे का बघ तिच्या खोलीत. उमाला आणखीनच टेन्शन येतं. तिच्याकडून ताटली खाली पडते आणि ती तनतन करत राघवच्या खोलीतच जाते. उमा रूममध्ये येते आणि राघव गायब झाल्याचं असल्याचं कळताच तिला इतकं टेन्शन आलेलं असतं. आणि त्यात माधव आणि श्री दोघेही तिची फिरकीच घेतात. मुद्दामच विचारतात की आई तू घाबरलेस का गं. उमा त्यांच्यासमोर नाटक करते की घाबरले कुठं मी, चिडले काय, काय आहे सगळं, वागण्याची पद्धत आहे का ही. तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या आप्पांना या येळेला सगळे हजर लागतात म्हणून. माहिती असून पण हा कुठं गेलाय. आणि टेन्शनच्या भरात तिला कळत नाही काय करावं. ती पटापट आता तिथल्या उशा वगैरे गोळा करते. माधवश्री तिला विचारतात की आई काय करायला लागली नेमकं. अगं काय करायचं असेल तर आम्हाच सांग ना. उमा त्या दोघांनाही दटावते की बाजूला राहा तुम्ही. आणि त्यानंतर ना ती उशा बिशा लावायला लागते. ते दोघे विचारतात आई करते काय नेमकं. उमा सांगते की ते तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं नाही काय की कोणाला
असं झोपलेलं दाखवायचं असतं की असं करते ते. तुमचा आप्पा आला ना की मी त्यांना सांगते, राघव रात्रभर अभ्यास करत होता, आता गाढ झोपलाय म्हणून. त्यावर ते दोघेही पिदी हसत सुटतात. उमा विचारते की हसायला काय झालंय तुम्हासनी? त्यावर ते दोघे म्हणतात की राघवाने अभ्यास आहे. अगं त्याने कधी पुस्तकावरची धूळसुद्धा साफ केलेली नाही आहे. उमा विचारते की तुमच्या आप्पांना हे कारण पटणार नाही? ते दोघेही नकारार्थी मान हलवतात. आता उमाला कळत नाही काय करावं. पण उमा त्यांना सांगते की पण बघा ना, म्हणजे मी किती छान उशा लावल्यात ना, म्हणजे कुणी बी येऊन बघितलं तरी कोण तर झोपले असंच वाटेल त्यांना. इकडे बाहेर पद्माच्या वाढदिवसानिमित्त भास्करने गावातली सगळी जी भिकारी काही गरीब लोक असतात ना ती बोलवलेली असतात आणि त्यांना तो गिफ्टही देणारा असतो. पद्मा बाहेर आल्यानंतर छायाने सुंदर अशी मोठी रांगोळी काढले पाहताच खुश होते. बाहेर येते. भास्कर तिला सांगतो की पद्माताई, तुझ्या वाढदिवसासाठी खास या लोकांसाठी मेवा. पद्मा तिथे आता भिकाऱ्यांना अट घालते की हे तुम्हाला दिलं जाईलच, पण त्याआधी तुम्हाला मी सांगेल तसं बोलायचं आहे. बोला की या शिवनाथाच्या घराचं पार वाटोळं होऊ देत. आता ते प्रचंड घाबरून जातात. पद्मा त्यांना दमदाटी करते आणि बोलायला लावते. आता पहिला भिकारी मोठ्याने तिच्या सांगण्यावरून बोलतो की शिवनाथाच्या घराचं देवा वाटोळं होऊ देत. तिच्या मनाला इतकं समाधान, इतकं सुख मिळतं ना. बाकीच्या भिकाऱ्यांना पण ते खाऊ देत असते, पण त्यावेळेला ती दमदाटी करून तेच बोलायला लावते. इतक्यात बाईकवरून जबरदस्त एंट्री घेतो तिथे शिवनाथ. शिवनाथला पाहता क्षणी त्या सगळ्यांची घाबरगुंडी चोडते. तोंडातून चकार शब्दच फुटत नसतो. आणि त्याच्याच समोर पद्मा त्यांना दमदाटी करत असते की बोल ना, की शिवनाथाच्या घराचं वाटोळं होऊ देत. बोल. शिवनाथ स्वतःच त्यांना म्हणतो की काय गाड्या, अरे बोल ना. बरं राहू दे, तुला बोलायचं नाही ना, मी स्वतः बोलतो की देवा शिवनाथाच्या घराचं वाटोळं होऊ देत, सत्यानाश होऊ देत. आले का असं कुणाच्या बोलण्याने काही बी घडत नसतंय. हे घर मी स्वतःच्या कष्टाने उभं केलंय. 25 वर्षावरती शब्द दिला होता ना की या घरासमोर एक माझं बी घर उभं असेल. हे सगळं साम्राज्य दिसतंय ना, ते माझ्या कष्टाने मी उभं केलंय. कुणाच्या बोलण्याने ते असं वाटोळं बिटोळं होत नसतंय. तू बोलल्या का बिनधास्त बोल. शिवनाथा पद्माला सगळ्यांसमोर तोंड घसीत पाडतो की. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा छान भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात. शिवनाथाने घरात एक नियम लावलेला असतो, तो म्हणजे सगळे एकत्र नाश्त्यासाठी बसतील. राघव गायब असतो. उमा बहाणा करते की तो अभ्यास करून थकलाय आणि झोपलाय. शिवनाथा स्वतः जाऊन बघतो तर तिथे उमाने उशा लावलेले दिसतात. पण तोपर्यंत राघवने सगळ्यात मोठा आगाऊपणा करून ठेवलेला असतो. आता अख्ख्या गावात पद्माच्या वाढदिवसानिमित्त जिथं जिथं बॅनर लागलेले असतात ना, ते सगळे बॅनर राघव फाडतो, फेकून देतो आणि तिथे उमा शिवनाथाच्या ॲनिव्हर्सरीचे बॅनर लावतो. नेमकी तिथे भास्करची मुलगी येते आणि राघवसोबत वाद घालायला लागते की माझ्या आत्तीचा बॅनर तू खाली का फेकला. त्यावर राघव तिला मुद्दामच डिवचतो की मला फेकावं वाटला, मी फेकला. पण आता इथे वादाची ठिणगी पडली. आता राघवने जो आगाऊपणा केला आहे नक्कीच शिवनाथ त्याच्यावर भडकणारच आहे. पण पुढे काय होत राहतंय ते पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा प्रेक्षकांनो, कारण नव्या मालिकेचे भाग सर्वात आधी तुम्हाला इथेच पाहायला मिळतील.